बरेच असतील. तर आम्ही आज निघालो आहोत पुण्याला मुंबईवरून. माऊलीची पालखी जात आहे, तर पालखीचं दर्शन घेण्यासाठी मुंबईवरून पुण्याला निघालो आहे. तर व्हिडिओ पूर्ण बघा, तर बघितल्यावरच समजते. जेणेकरून माझ्या व्हिडिओला सबस्क्राईब नाही केले तरी प्लीज सबस्क्राईब करा आधी, मग तरच तुम्हाला व्हिडिओ पुन्हा नवीन नवीन बघायला भेटतील. तर असे एवढं पाऊस आहे मुंबईला, छान पण वाटतं आणि किती असं वाटतं की कधी कधी मी जाऊ पालखीमध्ये, वारीमध्ये जाऊ, कधी कधी असं उत्साह होतो मग. तर असं निघालो आम्ही. तर आता थोड्या वेळात पोहोचू, मग मी तुम्हाला व्हिडिओ दाखवते. बघितले ना तुम्ही, किती छान दर्शन झाला माऊलींचा, वारकऱ्यांचं सगळ्यांचं दर्शन झालं फायनली. खूप छान. मला तिथे आमचे व्हिडिओ ते फोटो ते मला घेता नाही आले, मग मी ते टाकलं नाही, कारण लई गर्दी होती, खूप गर्दी होती, त्यामुळं काहीच घेता नाही आलं. मोबाईल आम्ही कारण मोबाईलच्या गाडीमध्ये बसून मी व्हिडिओ घेतला ना तेवढंच होतं. त्यानंतर मोबाईल हातात घेऊन मी गेलीच नाही, तर ते व्हिडिओ आलेच नाही. तर आम्ही दर्शन घेतलं. असं खूप छान असं वाटते की अजून तिथेच राहावं असं वाटते. पण आम्ही रिटर्न आता परत मुंबईला निघालो आणि असं भेटायला पण नशीब लागतं. आमच्या नशिबात होतं की पंढरपूरला नाही तर नाही, आपण वारीसोबत थोडं तरी असं चालावं, जाऊन भेटावं, असं छान वाटत होतं. असं की काही सांगू शकत नाही, ती एवढं छान वाटत होता. तर तुम्हाला पण माहितीच आहे तर किती छान वाटते वारीमध्ये. तर आता एवढं पाऊस आहे, परत निघालो आम्ही. आणि माझ्या चॅनलला ज्याने कोणी सबस्क्राईब नाही केले त्यांनी आधी सबस्क्राईब करा, कारण सबस्क्राईब केल्यानंतर तुम्हाला अजून व्हिडिओ असे बघायला भेटतील. आणि माझे व्हिडिओ कसे वाटले ते मला कमेंटमध्ये सांगा नक्की. तर तुम्ही पण वारीमध्ये गेल्यानंतर अशी किती खुश होता ती सांगा. मला तर खूप खुश होते. चला पंढरपूरला नाही तर नाही, निदान